तर हे मिठाई कोणी खाल्ली तर चला मी तुम्हाला समोर सांगतो. तर काय म्हणता मित्रांनो, मी आरव स्वागत करतोय एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर हे आपली काल काढलेली रांगोळी आहे. हे आपलं माझ्या भाऊचं घर. जर कोणाला शुद्ध मराठी शिकायची असेल तिथे या. हे महादेवभाऊनं सीताफळ आणले होते. मग आपला ऋग्वेद ब्रो आला, त्याच्याशी आपण भेटलो, बोललो. इथे सगळेजण बसले होते मस्त. मग आपल्याला भूक लागली म्हणून आपण गेलो आलू बोंडे आणायला, पण आलू बोंडे संपले होते. मग इथे अच्युता बोलणं चालू होतं कशावरून तरी, पण आपल्याला ते समजलं नाही. पण ऋग्वेद ब्रो आणि मला खूप मजा आली. बघा मजा आली आम्हाला. मग आपण बसलो बंगडीवर. इथे आपले 2 फ्रेंड पण आले होते, म्हणजे भाऊच. एक हा सोहम आहे, हा कार्तिक आहे. मग मी झोपूनच गेलो कारण की काही काम नाही होतं. मग आता उठलो आणि आपला प्लॅन बनला आहे मुळशी जायचा. त्याच्या पहिले तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. आत्याने हल्दीराम्सचा मिठाईचा बॉक्स आणला होता. त्याच्यात खूप सगळ्या काजू कतल्या होत्या, पण या पोऱ्यांनी त्या पूर्ण खाऊन घेतल्या. म्हणजे काय म्हणू यार मी फक्त एकच खाल्ली होती त्याच्यावरली. मग आपल्या इथं मस्त गोड 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 रव्याचे लड्डू बनले होते. ते आत्याने बनवले होते. थांबा मी तुम्हाला आत्या दाखवतो. माझी आत्या कुठे गेल्या आत्या? अरे आत्या गायब झाल्या. आत्या ह्या तुझा आहे आणि आत्या कुठं गेल्या? इथे आत्या रूम मध्ये. तर ह्या माझ्या आत्या आहे. मग आता भाऊ बीजचा कार्यक्रम होता. त्याच्या पहिल्या चंद्राला अक्षित द्यायची होती. ते देतच होते. इथे आपला अच्युत काम करत आहे बंगडीवर बसून. तेवढ्यातच आपली दीदी आली, म्हणजे शिवानी दीदी. मग तिच्याशी आपण बोललो. भेटूया थोड्या वेळाने. मग इथे आता चंद्राला अक्षित देणं चालू आहे. पण मला एक गोष्ट समजली, जर चंद्रच नाही दिसत आहे तर अक्षित देत कोणाला आहे? काय पण यार. मग इथे भाई दूजचा कार्यक्रम चालू झाला, भाई बीजचा कार्यक्रम. मग कार्यक्रम पटकन आटोपला आणि आपण निघालो. कुठे सांगा बरं, कुठे निघालो? तर आपण निघालोय मुळशीला. आपल्या इथे 2 गाड्या आहे, एक बंडलो आणि एक स्विफ्ट. त्यात मग आपण पोचलो